मी केलेल्या विधानाबद्दल मला पश्चाताप आहे असं नवनाथ वाघमारेंनी म्हटलंय. पुन्हा असं विधान केल्यास भर चौकात फाशी द्या असंही वाघमारेंनी म्हटलंय. झी 24 तासच्या माध्यमातून नवनाथ वाघमारेंनी ही भूमिका मांडलेली आहे. पुन्हा माझ्याकडून अशी चूक झाली तर राज्यातील बहिणीच मला फासावर चढवावं असंही नवनाथ वाघमारेंनी म्हटलंय. पैसा गोंडस मुलं पाहून मराठी मुली ओबीसींच्या घरात घुसतात असं विधान वाघमारे यांनी केलेलं होतं. नक्की नक्की मी तुमच्याशी सहमत आहे. कारण की माता भगिनीचा कोणाकडूनही अवमान झाला नाही पाहिजे. कारण की मी सुद्धा चूक माझ्याकडून झालेली ती मी मान्य करतो आणि येणाऱ्या काळात मी तेच सांगतोय की यानंतर कदापि मला माझ्याकडून जर अशी चूक घडली तर मी आज तुमच्या झी 24 तासच्या माध्यमातून सांगतोय, महाराष्ट्रातल्या लोकांनी मला जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार असेल. मला फासावर लटकवलं पाहिजे. आणि बहिणी कुणाच्याही बहिणी असल्या तर भावानी माफ म्हणजे भावानी थोडं मोठ्या मनाने भावाला माफ करू शकतात. त्याप्रमाणे माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणीने मला माफ केलं पाहिजे. परंतु येणाऱ्या काळात जर माझं चुकलं तर त्याच बहिणीने मला सोडलं नाही पाहिजे असं माझं ठाम मत आहे. फक्त नवनाथ वाघमारेच का हे सुद्धा माझं मत आहे. मनोज जरांगेकडून सुद्धा माफी मागितली पाहिजे. हिंदू असल, मुस्लिम असल, बौद्ध असल, कुठल्याच जातीतल्या लेकी बाळीला कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही. आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो. पण मराठ्यांच्या लेकी बाळीवरती जर कोणी बोलणार असेल 100% ती घुरट पैदाशी, 100%. कारण ज्यांच्या तोंडातून लेकी बाळींबद्दल असं येतंय जाहीरपणानं मीडियावरती, 100% ही वड्या वगळीचीच अवलाद आहे.